पगार ठरला. आणि दरम्यान चला आदित्य आपण 32 धावा ठोकल्या होत्या, 4 षटकार आणि 1 चौकार त्यामध्ये समाविष्ट होता. तर आपण यायचं आहे आदित्य मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण घेऊन जायचं आहे. जाऊया मित्रांनो मॅचकडे. इथे मैदानाच्या आतमध्ये उंबारणी आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग मानुलीपाडा, म्हणजे मी तर म्हणेन की प्रशांत आणि विशाल अशी लढाई पाहायला भेटेल. कारण की या दोन्ही खेळाडू आजच्या दिवसभरामध्ये चांगलं प्रभावित केलेलं आहे. जय बजरंग मानुलीपाडा टीम आपण जर पाहिलं तर या टीमनं मागील मॅचमध्ये अनगा 11 कोलम या टीमला पराभूत केलं. 50 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली होती जय बजरंग मानुली टीम आणि 50 धावा मात्र त्यांनी चेस केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला उंबारणी टीमचा आपण विचार केला तर आई गावदेवी आपटी या टीम समोर त्यांनी 49 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि आई गावदेवी आपटी टीम त्या लक्ष्याचा पाठलाग करू शकली नाहीये. जाऊया आता या मॅचमध्ये जय बजरंग मानुलीपाडा टीम किती धावा जमवेल हे आपल्याला पाहायला भेटेल. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेला, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सोडली आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. कारण की जसजशी स्पर्धा आता अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचेल हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल. जे सचिन मगर सर लेकंपरच्या भूमिकेत आहेत ते देखील हे मॅचचा आनंद घेत आहेत आणि जशी झेल सुटली त्यांनी देखील आश्चर्यानं त्यांचे हात तोंडावरती आणले. हे क्रिकेट आहे. जिंका कॅच आणि पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असतं मित्रांनो. हे समीकरण थोडंसं उठलंय या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला भेटले, पाऊलांवरती फुटवर्क, पॅडचा संपर्क त्या ठिकाणी झाला थोडासा. आपण पाहिलं तर इकडे जर पाहिलं तर आपण थोडासा अपील केला गेला होता युवराज घुटेरिया त्यांच्याकडे, परंतु उत्साह तेवढा जास्त नव्हता, आत्मविश्वास त्या ठिकाणी अजिबात नव्हता. सगळ्याची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती गुरु चांगला गुरु मंत्र देतोय. दुसऱ्या बाजूला निलेश आणि विशाल किती धावा जमवेल हे आपल्याला पाहायला भेटेल. चांगला फटका इनफिल्डच्या वरून जरूर आहे, परंतु लॉंग ऑफ द बॅट क्षेत्ररक्षक उपस्थित, चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद होईल, परतावं लागेल या ठिकाणी बॅटर विशाल. निलेशला परतावं लागेल, बॅक टू डग आउट. इथे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. लोअर फुल टॉस बॉल होता आणि लोअर फुल टॉस बॉल म्हटलं की या बॉलवरती विकेटची प्राप्ती होत असते. ती प्राप्ती इथे मात्र गुरुला झाली. धावसंख्या 2 गडी बाद. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहा. जास्तीचा वेळ घेऊ नका, आपण स्पीडअप करा. अजिबात जास्तीचा वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ जो मात्र फार कमी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेले आहेत. पुढील मॅच आपण नक्की पाहणार आहोत. बापसाई टीम आपण देखील सज्ज राहायचं आहे. विजेता टीम आणि तुमच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनलची मॅच पाहायला भेटेल. स्क्वेअर लेगला वळवला बॉल, टर्न केलाय. स्क्वेअर लेगलाने चेंडू 4 धावांसाठी ठोकला हा चौकार. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर नितीन यांनी खूप दमदार कार्य करण्याचा प्रयत्न होता. सातत्याने नक्कीच म्हणजे नितीन भवनी स्वतःच्या झोपडीला आग लावण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून त्या आगीच्या उजेडानं त्यांचा संघ प्रज्वलित होऊ शकेल. परंतु त्यांचा तो प्रयत्न तिथे मात्र संपुष्टात आला. दरम्यान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल धावफलकावरती धावा लागलेल्या त्या म्हणजे 6. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये न्यू बॅटर आता विशाल मैदानाच्या आतमध्ये आहे. गुरु पुनश्या विशाल करिता ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. फटका चांगला आहे. डीपमध्ये चेंडू सरकलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे, परंतु 1 नाही तर तब्बल 2 धावा इथे मात्र विशालला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 8 या आकड्यावरती. कोणाची लेवल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. पण विचार केला तर या ठिकाणी गोलंदाज उंबाणी संघाचे गुरु यांच्याकडे चांगला गुरुमंत्र आहे. आणि आपण एका बाजूला पाहू शकतो स्क्रीनवरती आदित्य ज्याला गुणांकित केलं जात आहे. त्याला पुण्याची ट्रॉफी आउट दॅट इथे मात्र पंच त्या ठिकाणी पाहत आहे.
बॉल होता तो त्या अनुषंगाने इथे पंचांकडे अपील केली जात आहे. पंचांची भूमिका आपण पाहू शकाल. डॉट बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला भेटतो. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा इथे धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरची अरे वो ढलान वाली मॅच जमीन, आपल्याला पाहायला उसका भेटेल. क्या हुआ ब्रिजेश? नक्शा बनवाया था जी. उसके तो बेचने के कागजात बनवाओ. पुढील क्वार्टर फायनलची मॅच आपण चिराग, 3 एक बार ओव्हरची अच्छे से खेळवणार सोच लो. आहोत. घर कारण जिंदगी की में आपल्याकडे एक ही तेवढा बार बनता है. पुरेसा वेळ नाहीये. भरोसा रखिए, घर मजबूत पहिल्या ही षटकाची बनेगा. समाप्ती इथे एक मात्र है पण आता मौका पाहूया मिला. गोलंदाजी इसमें मार्कवरती सब आता लगाऊंगा. थोडासा फेरबदल अपने करावा लागेल. इरादों सा मजबूत एक घर जानू बनाऊंगा. संघाने बहुत बढ़िया पहिला निर्भय सिर्फ होऊन गोलंदाजी अल्ट्राटेक करावी की लागेल मैदानाच्या ऐसा आतमध्ये. ताऊ जी, पापा ने ही सिखाया कि घर राईटला पण जिंदगी में प्रशांतला एक ही पाहू बार शकाल. बनता है. मान गए बेटा. तर विचार केला तर मागील मॅच मध्ये घर तब्बल एक 40 मौका धावा त्यांनी एक, ठोकल्या इसलिए होत्या. सीमेंट भी देश का नंबर 1 आता पुरुषा त्याला ती कन्सिस्टन्सी नंबर 1 सीमेंट. इथे मात्र कायम ठेवणं फार गरजेचं असेल. म्हणजे गोलंदाजी मार्कवरती अभय त्याच्या अगेन्स्ट निर्भय होऊन गोलंदाजी करेल का? ओ काय बॉल आहे. अगदी आपण पाहू शकतो सरप्राइजिंग अँड सरप्राइजिंग बॉल आपल्याला पाहायला भेटला. Rich creamy cheese or 14 आता crunchy ते layers. एक डायलॉग आहे. can't संतोष resist. काय म्हणतोस तसंच इथे अभय म्हणतोय बॅटर प्रशांतला तू काय म्हणतोयस. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल अभय. ओ रिव्हर्स आयटम करायचा होता. अटपटा नाही तो चटपट असंही हे समीकरण वापरण्याचा प्रयत्न होता. कारण बॅटला धावा येत नाहीयेत. इथे मात्र प्रशांत थोडं चटपट समीकरण करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीनं. सलगचा हा दुसरा बॉल डॉट. अभय चांगली स्थिरावलेली आहे धावफलकावरती. स्टेट आहे स्थिरावलेली आहे आपण पाहू शकाल. बॉल हा बॉल काय दर्जेदार बॉल आहे. लाजवाब बॉलिंग. सलगचे 3 बॉल इथे मात्र डॉट टाकलेले आहेत. जीतूंगा तो मैं खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आपण पाहू शकाल एस्टनच्या मागे मास्टरमाइंड प्रदीप आहे. गोलंदाजाला कुठंतरी या ठिकाणी थोडासा उत्साहित करत आहेत. लाईन लेंथ कशी हाताळावी इथे मात्र हातवारे होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील. ओप इथे मात्र बॅटची एज आउट. फलंदाज बाद. अखेरकार मिळाली सफलता त्या ठिकाणी गोलंदाज अभयला आणि ही सफलता त्याची पहिली आणि संघाची दुसरी. फलंदाज प्रशांतचा खेळ समाप्त. की आयुष्यामध्ये सिंहासनाच्या मागे लागू नका. सिंह बना. जिथे बसाल तिथे सिंहासन निर्माण होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन आलेले आहेत. आतापर्यंत 4 बॉल झालेले आहेत. एकही धाव धावफलकावरती नाही. इथे मात्र थर्ड बॅन रिझल्टला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. आता इथे 1 धाव काढली जाते. आपण पाहू शकता त्या ठिकाणी 1 धाव काढली जात आहे. 1 धावीच्या मदतीने धावफलक जाऊन 9 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. प्रसाद देखील थोडेसे टेन्शन मध्ये आहेत कारण की इथे धाव जाणं गरजेचंच नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली अभयनं. दर्जेदार कामगिरी. विशाल आणि आता रोहन या दोघांवरती सर्व काही निर्भर असेल. जी नौका या ठिकाणी आता भर समुद्रामध्ये आहे ती कुठंतरी डगमगत आहे. ती नौका आता बाहेर काढण्याची आवश्यकता असेल रोहन आणि विशालला. परंतु इथे मात्र आपण पाहू शकता शार्क मासा मैदानाच्या समुद्रामध्ये थैमान घालत आहे बोट पालटी करण्याकरिता. आणि या षटकाची समाप्ती इथे मात्र झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 षटकाची समाप्ती. अभयची गोलंदाजी नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर टाळ्या होणं फार गरजेचं आहे. दर्जेदार कामगिरी त्याच्या वतीनं पाहायला भेटली आहे. या ओव्हरमध्ये अभयने 1 गडी बाद केला आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. 9 धावा धावफलकावरती थांबलेले आहेत. स्थिरावलेले आहेत. कॉन्स्टंट आहेत. आता इथे आपण पाहूया 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता काय समीकरण असेल आपण नक्कीच पाहणार आहोत. दरम्यान मी तर म्हणेन की प्रदीप यांच्याकडे देखील दर्जेदार गोलंदाजी आहे. आतापर्यंत प्रदीप गोलंदाजी मार्कवरती काय येत नाहीयेत हा देखील प्रश्न आहे.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल आता तिसऱ्या क्रमांकावरती विकीला या ठिकाणी हे चेंडू सुपूर्द केलेला आहे. विकीच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे. पाहूया आता विकी या ठिकाणी काहीशा धावा इथे मात्र बहाल करेल का. इथून रोहन आणि विशाल ज्यांनी मात्र त्यांच्या संघाचं अस्तित्व कुठंतरी आता धोक्यामध्ये आहे, हे अस्तित्व या ठिकाणी कमावण्याचा प्रयत्न करतील का. रोहन स्ट्राईकवरती आहे, समोर विकी ओव्हर द विकेटनं. इथे मात्र आपण पाहू शकता फटका फसलेला आहे. लॉंग ऑन दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, फलंदाज बाद. तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये, फक्त 9 धावांवरती. बॅक टू द डगआउट. अन्याय अंधार त्यांनी हटवला, आज पुसतो सारा जग झिजाईला. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आपण सकाळपासूनच एन्जॉय केलीत आणि सर्वांच्या अंगामध्ये जणू काही शिवरायच संचारला. आणि या स्पर्धेचं उद्घाटन देखील आपण आज शुभ मुहूर्तावरती केला. आज काही संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाही, कारण की आज भला मोठा कार्यक्रम होता. सो त्या अनुषंगाने काही नक्कीच संघाची लेट एंट्री मात्र या ठिकाणी झाली आहे. परंतु आपण या स्पर्धेला सुरुवात केली आहे. आयोजकांनी देखील कुठल्या प्रकारे मात्र हार मानली नाहीये आणि हे दमदार आयोजन ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं आई एकविरा चषकचं आपण पाहिलं. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज हो इथे मात्र मिळतोय जीवदान. इथे जीवदान मिळतो मैदानाच्या आतमध्ये. काय घडत आहे आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये काही घडेल. आपण या मॅचमध्ये जर पाहिलं ना तर थोडासा अनुमान लावू शकतो, परंतु कुठल्या प्रकारे आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये, कारण की दोन्ही संघाने चांगलं कार्य केलेलं आहे आतापर्यंत. परंतु इथे मात्र जर पाहिलं तर जय बजरंग मानिवलीपाडा टीम थोडीशी बॅकफूटवरती आहे. संकट इथे मात्र निर्माण झालेलं आहे या मॅचमध्ये. विकी आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहू शकाल. फक्त एकच धाव त्यानं खर्च केली. आडव्या बॅटनं ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू डीपमध्ये सरकलाय. बैठक मारली होती जरूर, परंतु तिथे फंबलनेस झाली आणि दरम्यान 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेच्या मदतीनं धावपलक पुढे जाऊन सरसावेल. धावा जाऊन लागलेल्या आहेत त्या 12 धावा धावपलकावरती आहेत. इथून आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 3.0ची सरासरी धावपलकावरती आहे, जी कदापि आवडणार नाही आहे मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग मानिवलीपाडाच्या सर्व समर्थकांना. ओ व्हॉट अ बॉल, काय दर्जेदार बॉलिंग आहे. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकाल. तिन्ही गोलंदाजीने कुठल्या प्रकारे या ठिकाणी बॅटरला संधी दिली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 8 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहू शकाल मिस्टर विकी देखील जबरदस्त गोलंदाजी करत आहे. फक्त 3च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेला आहे. बेल सोडवल्या त्या ठिकाणी. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. काही जबरदस्त ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला भेटलंय. विकीची ही गोलंदाजी देखील दर्जेदार आपण पाहिलेत. लाजवाब. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आता 3 षटकाची समाप्ती इथे मात्र झाली आहे. धावपलकावरती फक्त 12 धावा लागलेल्या आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती मिस्टर प्रदीप आता मात्र सज्ज झालेले आहेत, ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती या गोलंदाजांना त्यांनी जो दिलेला कान मंत्र होता, त्या कान मंत्राच्या आधारे आपण पाहू शकताय त्यांच्या गोलंदाजीने दमदार कामगिरी केली. कारण की विकेट किपरचं महत्त्व असतं ना क्रिकेटच्या पटलावरती. आपण जर पाहिलं तर नीरज फार महत्त्वाचं असतं. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीना पाहू शकता. त्यांचा जो कॉल असतो गोलंदाजांना तो फार महत्त्वपूर्ण असतो आणि दर्जेदार इथं कामगिरी प्रदीप आता स्वतः गोलंदाजी घेत आहेत या शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये. त्यांच्यासमोर यशवंत असेल आणि नॉन स्ट्राईक इनला अक्षय. पहिलाच बॉल या ठिकाणी यशवंतला मात्र काही समजलेलं नाहीये. ही अनुभवाची शिदोरी. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुला, तू हिरमुसू नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. इथे देखील आपण पाहिलं तर हा बॉल देखील डॉट होता, परंतु धावा इथे मात्र हा बॉल वाईड आहे. पंच त्या ठिकाणी आमच्यापर्यंत योग
योगराज भुटेरे सर त्या ठिकाणी थोडासा लेट निर्णय दिला, परंतु अंतिम नजर त्यांची चेंडूवरती होती. दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला भेटली पंचांच्या वतीनं. आज प्रवीण विशेष सर देखील आहेत, त्यांची देखील कामगिरी आपल्याला उल्लेखनीय पाहायला भेटली. आणि दरम्यान पुन्हा आपण पाहू शकाल हा व्हाईट बॉल. सर्वांनी खूप चांगली सहकार्य या ठिकाणी दिले. आमचे साथी समालोचक प्रसाद भाग्यवंत सर असतील, आमचे गुणलेखक असतील, आमचे GT ग्रामीण टेनिस क्रिकेटचे आमचे ऑपरेटर निरेश साळुंके, राज जोशी आणि साहिल भोईर असेल. त्याचप्रमाणे आमचे सर्व आयोजन कमिटी, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. अनिकेत धुमाळ, मयूर मगर, यश गायकर, उदय पोंडेकर, करण असेल, सर्वांचं खूप खूप धन्यवाद आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्याचप्रमाणे आमचा DJ आकाश आणि DJ उदय यांचं देखील खूप खूप धन्यवाद आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल इथे भेटत असताना धावसंख्या पोहोचली आहे 16. यस, फलंदाज मात्र बाद आहे, फलंदाज बाद झालेला आहे. धाव इथे मात्र नाहीये, फलंदाज बाद आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजून 4 बॉल इथे मात्र शिल्लक असतील. आज सचिन मगर सरांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं पंचाच्या भूमिकेमध्ये, आपण पाहू शकाल. पूर्णपणे बॅकफूट वरती आहे, आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग मानिवलीपाडा टीम. आता धावांसाठी त्यांच्याकडे कुठल्याही स्थितीमध्ये विकेट गेली तरी चालेल, परंतु धावा इथे जमवणं फार गरजेचं असेल. परंतु त्या धावा देखील इथे मिळत नाहीयेत. इथे देखील आपण पाहिलं चांगला फटका आहे, परंतु चेंडू कुठे जाईल, सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. अजून 2 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. आता 28 धावा आल्या तर 7.0 ची सरासरी धावफलकावरती येऊ शकेल, जेणेकरून आपण जर विचार केला तर जय बजरंग मानिवलीपाडा संघ देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. बॅटच्या वरची आहे त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावांचं महत्व पाहिजे त्या ठिकाणी. दरम्यान इथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र मिळणार नाही ती धाव. फलंदाज बाद होतील. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. विश्वास ठेवा, घर मजबूतच बनेल. इथे जर आपण पाहिलं तर एक बॉल अजून शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती घर आयुष्यात फक्त 23 एकदाच आहे. बनतं. आता आणलं बेटा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. म्हणून सिमेंट सुद्धा देशाचं नंबर 1 अल्ट्राटेक. स्ट्राईकला आपण बॅटरला पाहू शकता यश Motivation त्याच्या 100%. बॅटमधून मोठे फटके येण्याची उद्या शक्यता आहे. करूया. आतापर्यंत त्यांनी काम Performance केलेलं आहे, तरीही षटकार ठोकलेला आहे, परंतु 70%. इथे मात्र तो पोषणाची षटकार येणं फार रोजच्या गरजेचं आहे. जेवणातून मिळतात तर फक्त 7.0 ची 70% सरासरी vitamins आणि minerals. धावफलकावरती येऊ बाकीच्यासाठी शकेल. नवीन सुप्रोडीन डेली 5 पट झिंक आणि 12 विटॅमिन्स सह म्हणजे अधिक प्रतिकचा एनर्जी आणि पुढचा बॉल. इम्युनिटी. यश खलिफा. जेवणासोबत एक सुप्रिडन डेली. खोलवरचा पुढचा बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. दरम्यान इथे धाव मिळणार नाहीये, विकेट जरूर गमावला जाईल. या धावा बनवण्याकरिता तब्बल विकेट गमावलेले आहेत, त्या म्हणजे 5 विकेट, 6 विकेट गमावल्या. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 23 लागण्यामध्ये यश मिळालं आणि 24 धावांचं अगदी छोटंसं असं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. परंतु क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर मित्रांनो, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, हे सातत्यानं नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असतं. एक एक धाव फार महत्त्वाची असते. या 24 धावा इथे चेस होतील की डिफेन्स ऐकवतील आपल्याला. प्रसाद भागवत सर, मी थांबतो तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार. थँक्यू सो मच.
सतत त्यांची ओळख आणि अनेक साऱ्या लेजंड्स सोबत आम्ही समालोचन केले आणि आज टिटवाला विभागामध्ये आज त्यांच्या सोबत आम्ही समालोचन करतोय. खरं तर आमचं भाग्य आहे, कारण अनेक सारे आम्ही नामवंत समालोचकांच्या सोबत समालोचन करत असतो सातत्याने. आज ज्यांची साथ आम्हाला लाभली आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. लेट्स प्ले. पहिला बॉल लॉक केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि पहिल्या चेंडूवरती कॅच पकडून पहिली सफलता टीम मानवली संघाला पहिली सफलता मिळाली आणि पहिला धक्का टीम उंबारणे संघाला. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक पहिला. आणि सुरुवातामध्ये प्रथम फलंदाजी केली टीम मानवली पाडा संघाने आणि धावा बनवल्या. 23 बनवले, 24 लक्ष आणि 24 लक्ष चेस करत असताना पहिला विकेट तंबूच्या असत जात असताना नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती प्रशांत आला. मागच्या मॅच मध्ये सामनावीर पटकावला होता आणि तो प्रशांत मध्ये दाखल झाला. 24 बनवायच्या 24 मध्ये रनर बॉल सिच्युएशन आपण पाहतो, परंतु आता या बॉलवरती विकेट मिळाली आणि सुरुवात चांगली केली मैदानामध्ये. गोलंदाज आपण पाहता पाहतो आपण टीम मध्ये 0वरती 1 ही स्थिती आहे. पाडाल सेट करण्याचा प्रयत्न, चेंडू कुठल्या स्पॉट वरती पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतो. दरम्यानचा हाही बॉल डॉट आला आहे. 24 धावेचं लक्ष आहे. कदाचित मगाशीच म्हटलं राजू सरांनी 24 धावेचं छोटस लक्ष, पण लक्ष कधी छोटं नसतं. फुलटॉस मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि नाकारत असताना प्रशांत सिंगल इक्वडले गेले. सिंगलने श्री गणेशा मैदानाच्या धावसंख्येचा विचार जर केला, धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावरती 1 आणि विकेट 1 पाहत आहे, म्हणजे 1-1चं समीकरण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघांमध्ये फाईट सुरू आहे सध्या तरी. तर पुढचा बॉल प्रेम वन्स अगेन मोठा फटका लॉक केलाय. कॅचची संधी आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये डिप्लाय झेल आणि संपला इथना करणचा खेळ. आणखीन एक धक्का टीम क्रमांक दुसरा टीम वाराणसी संघाला इथला दुसरा धक्का लागला. सेट करायचा आहे. हा फटका आडवा बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, बॉल थ्रो मध्ये चेंडू हडवण्यात आला आणि हाही बॉल इथनं डॉट आला. म्हणजे दडपण आणि प्रेशर काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण सातत्याने पाहत असतो. लेदर बॉल असो विकेट वरती दडपण आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. चेंडू 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न, राऊंड अपील केली जाते मंचांकडे. पंचावन्न निर्णयावरती थांबत आणि दरम्यानचा हाही बॉल डॉट आलाय. म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 1 अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम वाराणसी संघ. पाहतो आपण हा चेंडू पिचच्या बाहेर पाहण्यामध्ये पंचांपर्यंत वळतात आणि दरम्यानचा बॉल आला वाईट बॉल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल जोरा जाईल. धावफलकाचा विचार जर केला 2 वरती 2 आहेत आणि अद्याप सामना बॅलन्स अद्याप विजयासाठी 22 धावा बनवायच्या आहेत. षटक इतकं जर कमबॅक केलं तर मजा येईल मॅचमध्ये. हा चेंडू पडल्यानंतर फ्लश होतो आणि दरम्यानचा हाही बॉल डॉट आला आहे. म्हणजे इथनं सुरुवात वाईट बॉलने केली, परंतु आता इथनं दडपण आणि प्रेशर टाकण्याचं काम गोलंदाज करतात. दरम्यानचा हा बॉल डॉट. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये मनीषचा वापर केला
आणि इथनं निर्णायक षटक घेणं गरजेचं आहे कारण प्रशांत ऑन स्ट्राईक आहे. प्रशांतसाठी हा बॉल इथनं वन्स अगेन दिशा पाहिली जाईल संपा आमच्यापर्यंत वळत असताना दरम्यानचा हाही बॉल डॉट आला. जर पाहिलं गेलं तर 2 धावा अतिरिक्त आल्यात, 1 बॉल डॉट आला. चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल आपल्याला कारण इथं दिशा भरकत असताना गोलंदाज सलगचा षटकातील दुसरा वाईट बॉल फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, बॅटची लिडिंग आहे, पंचांचा बोर्ड आकाशाकडे, विकेटचं पतन. आता मोठा मासा जाळ्याला सापडलाय. प्रशांत बॅक टू पवेलियन. जर लक्ष जरी छोटं असलं डिफेंड करण्याची हिंमत मैदानाच्या आतमध्ये टीम अनिल पाडाकर साठी दाखवतो कारण पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर वाईट आणि आता ही विकेट. षटक खूप काही सांगून जाईल कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला 1 धाव खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत असताना 1 महत्वाची विकेट मिळाली. म्हणजे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 3 मध्ये 3 गडी गमावलेत टीम बारणे संघानं. चल तर दोन्ही संघांना ऑफिशियल कॉल असेल, आपण फास्ट केलायचा, कोणत्याही प्रकारचा विलंब नकोय कारण अद्याप एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. तर वापस टीमचा कॅप्टन आपण समोरून कक्ष समोर येऊन उपस्थित राहा कारण इनिंग ब्रेक नेक्स्ट मॅच नंतर आपण टॉस करणार आहोत. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन गोलंदाज मनीष लेफ्ट हँड बॅट्समन, मोठा फटका प्रहार केला, क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑफला टिपलाय झेल आणि संपला इथनं प्रदीपचा खेळ. आणखी एक धक्का, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 4 टीम उंबारे संघाला. विकेट हॅट्रिकचा उंबाडावर गोलंदाज मनीष आहे कारण अशा 2 टीमचा विचार केला तर मॅच लीडिंग आहे त्याच्यावरती प्रशांतची विकेट आणि आता प्रदीपची विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय मनीषला. क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय स्कोर कार्ड वरती आपण धाव पाहू शकता 3 वरती 4 गडी गमावलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहत आलोय कोणत्याही धावा कमी नसतात आणि कोणत्याही संघाला इथनं कमी समजून चालत नाहीये कारण दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत, एकाच कॅलिबरचे संघ आहेत, एकाच ताकदीचे संघ आहेत आणि सध्या तरी आमने सामने झुंजतात. आणि 24चं टार्गेट सेट केलं होतं टीम मानिवली पाडा संघानं आणि ते चेस करताय टीम उभारणे संघ. पाहतो आपण तो दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचमध्ये खेळतोय. सॉफ्टने ड्राईव्ह करतात डी पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला होणार कार्पेट 1 झाली कंप्लीट आणि 1च धाव मिळेल आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावीच्या मध्येने धाव संघाचा 4 वरती 4 टीम उंबारणे संघ. इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय मनीषचा वापर विचार केला तर 2 विकेट महत्वाच्या, त्यानंतर 3 धावा खर्च करतोय म्हणजे अप्रतिम कामगिरी केली आहे कारण पहिल्या षटकाचा विचार केला 2 विकेट आणि 1 धाव खर्च केली होती. त्यामुळे ब्लॉकमध्ये फेकलाय फुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह करतायत ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडूला अडवती फेकली 1 झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल प्रॉपर कॉल चुकीचा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये कारण चुकीला माफी नाहीये. कदाचित कराल आणि जर चुकीचा कॉल कराल तर कदाचित रनआउटची विकेट मिळू शकते आणि दडपण आणि प्रेशर काय असतं त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी टीम यावेळेस यू मिस आय डेफिनेटली हिट दांडीगुळ फलंदाज बाद फर्निचर डिस्ट्रॉय धक्का क्रमांक 5
टीम उंबारणे संघाला विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. टीम मानुलीपाडा आपल्याला विनंती असेल की जास्त वेळ घेऊ नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फ्रीडम करायचं कारण अद्याप एक सामना आपल्याला कव्हर करायचा. बघा ऑफिशियल कॉल आता आपल्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यानंतर बापसाई संघाचा संघनायक सुद्धा समोरच्या समोर या, आपण उपस्थित राहा. आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा करायचा. क्रमांकचा विकेट आलाय फक्त क्रमांक 5 वरती 5. टीम उंबारणे संघाला पाहतो आपण. सध्या तरी स्थिती 8 फूट वरती आहे आणि मध्ये शांतता पाहतो आपण. संत आणि शांत सुरुवात आहे, परंतु 12 मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. 19 हा पार्टनरशिप खेळतात. चेंडू नो मॅच लाईन म्हणून ट्रॅव्हल होतोय, गोळीच्या वेगाने फरार. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ती मारेच्या बाहेर येतो हा चौकार. दिशेने आपण चौकार पाहिला. चौकारच्या मध्ये धावपळ पुढे करते. आजच्या काळांतरात चौकार आला. 9 धावा धावपळ लागल्यात. कडवनचा पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला तुला ट्रॅव्हल केलाय. गॅप मोठा आहे, चेंडू थांबणार नाहीये. धावाही मिळतील 4. चेंडू निघून चाललाय ती मारेच्या पार. चौकार. धावसंख्येचा विचार जर केला तर 13 वरती 5 आहे आणि आता विजयासाठी इक्वेशन आपण पाहता 10 मध्ये बनवायच्या 11 धावा. विजयासाठी 10 मध्ये 11 बनवायच्या. कदाचित असं वाटलं की दडपण आणि प्रेशर पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये, परंतु जसा 7व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झाला त्याने चौकार दाखवला मैदानाच्या आतमध्ये. 10 मध्ये 11 बनवायचे ते इक्वेशन आपण पाहता. टीम मानुलीपाडा संघात कुठे बागपूर पाहायला मिळत आहे. बॉल तयार होता. हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल केला. तैनात आहे. थोडस फंबल त्यांच्या अव्वाक्याच्या बाहेर. चेंडू निघून चाललाय. आणखीन एक सलगचा 3रा चौकार. चौकार आणि 5 चौकार आले. त्यानंतर हाई बॉल पार्टनरशिप खेळतात. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसरीचा कॉल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. गुड रनिंग बिटवीन विकेट. त्यातला मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन 8 मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. तर टीम उंबारणे संघाला 5 धावा. 8 मध्ये 5 पाहतो आपण. एक मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. आपली संघ परास्त झाला. 6 मध्ये 7 बनवायच्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच आपण पाहिली आणि त्यानंतर आपली संघाला परास्त केलं आणि आता इथनं 8 मध्ये 5 बनवायचे. सामना खुला झालाय. लक फॅक्टर ऑन आहे. टीम उंबारणी संघासाठी इथनं लक फॅक्टर ऑन आहे कारण 3 चौकार आणि आता या 2 धावा. दरम्यानचा हा स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप होते पाठीमागे आणि 2 धावा एकवटतील आणि 2च्या मदतीने आता धावसंख्येचा विचार जर केला तर 21 लॉस ऑफ 5 विकेट टीम उंबारणे संघ आणि त्या इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 7 मध्ये 3 बनवायच्या विजयासाठी टीम उंबारणी संघाला इथनं कलाटणी देणारं षटक आहे कारण 2 षटकामध्ये आपण जर पाहिला पहिल्या षटकामध्ये 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, असा 2 षटकामध्ये 5 धावा आणि महत्वाचे 5 विकेट गमावले होते. परंतु आता इथनं प्रेशर बाजूला ढकललंय आणि सामना खुला केलाय मैदानाच्या आतमध्ये. यशवरती आक्रमण पाहिला आपण. सलगचे 3 चौकार. कलाटणी देणारे चौकार आहेत ते. दरम्यानचा हा फटका व्ही मध्ये लॉक केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता चुकी होणार नाहीये. डिप्लाय झेल संपला फलंदाजाचा खेळ
आणखीन एक धक्का क्रमांक 6 टीम मुंबई संघाला विकेटचं पतन. मिशन 6 मध्ये विजयासाठी 3 धावा बनवायच्या. Vivo. नवीन कोलगेट स्ट्रॉंग टीथ देते पूर्ण 24 तास सामर्थ्य cavities बनवायच्या. पासून भवितव्य सुरक्षा. सोपवला. पहिला बॉल लॉक केला. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर दाखवली आहे क्षेत्ररक्षक. ओहो काय फिल्डिंग दाखवला. एफर्ट 100% असतील या चेंडूवरती, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2च्या मदतीने आता संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. टीम मुंबई संघ 23 धावा फक्त लागल्यात. 6 विकेट गमावल्या आहेत. पण आता विजयासाठी 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. लाईव्ह टेलिकास्टवरती आपण पाहता ग्रामीण टेनिस.in चा विचार केला सध्या तरी नाईट फॉर्मॅट त्यांच्या माध्यमातून जास्त कव्हर केला जातोय. डे फॉर्मॅट थोडा कमी आहे, कारण अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये करताना पाहतोय. दरम्यानचा हा फटका फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु विजयाचा चौकार इथनं सामना जिंकलाय टीम